नमस्कार सगळ्यांना. त्रास देते बघा मी तुम्हाला 1 इंच शोल्डर पट्टीचा ब्लाऊजची प्रिन्सेस कटिंग दाखवणार आहे. तर हे 34 साईजचे ब्लाऊज आहे. तर त्याचे इथं मी काही मेजरमेंट लिहून दिलेले आहेत, तर ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. तर बघा आता आपल्याला आधी पाठीमागील पार्टचा कटिंग करायचे आहे. तर इथं बघू शकता पूर्ण उंची इथं 15 इंच घेतली आहे. तर इथं 15 इंचावर खूण करून एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडला 15-15 इंच अशा पद्धतीने टाकून इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे. तर पाठीमागील गळा डीप आहे, त्याच्यामुळे आपण इथं शोल्डर 5 इंचाचा ठेवलेला आहे. 5 इंचावर इथं खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा सरळ लाईन येण्यासाठी खाली आपल्याला अशा पद्धतीने 5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मुंडा आपल्याला इथं 5.5 इंच टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं रेष ओढून त्याच्यावर आपल्याला छातीची घडी टाकून घ्यायची आहे. छातीची घडी 8.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही इथं 2 इंचसुद्धा ॲड करू शकता. तर बघा हे ॲड करून आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंड्याची जी लाईन आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि खूण करून घ्यायची आहे. आणि आपल्याला पाठीमागील मुंड्याचा टक्स पॉईंट येतं 1.25 इंचावर देऊन अशा पद्धतीने याला कर्व शेपमध्ये गोलाकार पद्धतीनं पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर पट्टी ही आपल्याला 1 इंचाची ठेवायची आहे आणि आपल्याला स्लीव जॉईन करताना आणि समोरील गळ्याला पट्टी लावण्यासाठी इथं 2-2 लाईन शिलाई मार्जिन लागणार आहे. त्याच्यामुळे आपण इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने आपण 1.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि शिवून झाल्यानंतर आपला हा शोल्डरची पट्टी 1 इंचाचीच रेडी होणार आहे. 1.5 इंचावर इथं खूण करून घेतली आहे आणि पाठीमागील गळा आपला बघा 9चा आहे. तर अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन मी ॲड करून 9.5 इंचावर टाकून घेतला आहे आणि अशा पद्धतीने इथं ड्रॉ करून घेतला आहे. आणि आपल्याला 1 इंचचा टक्स टाकून गळ्याला गोलाकारमध्ये शेप द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कुठलाही गळ्याचा शेप देऊ शकता. तर बघा मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी पेपर कटिंगवर असा गोलाकारच शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला खाली कमर टाकून घ्यायची आहे. कमर 28ची आहे, त्याच्यामुळे 7 इंच 1 इंच पाठीमागील टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असे आपल्याला टाकून ही सरळ लाईन आपल्याला इथं ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर इथं टक्स टाकून घ्यायचा आहे. बघा नेहमीप्रमाणे 4 इंचावर टक्स टाकायचा आहे आणि उंची इथं 3.5 इंच ठेवून घेतली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन ॲड करून अशा पद्धतीने 1 इंचाचा टक्स टाकायचा आहे. आणि हा टक्स जोडल्यानंतर आपल्या कमरेकडली साईड खाली उतरू नये म्हणून अर्धा इंच इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघा ही पाठीमागील पूर्ण ड्राफ्टिंग झाली आहे. आता आपण याला कट करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा इथं गळा ही तुम्हाला कट करून दाखवते. त्याच्यानंतर आपल्याला समोरील पार्ट इथं कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला इथं डीपनेक आहे, त्याच्यामुळे टेपच्या अवघ्या 2 लाईन इथं शोल्डरला उतार द्यायचा आहे. पाठीमागील आणि समोरील भागाला दोन्ही भागाला आपल्याला इथं शोल्डर उतार हा देऊन घ्यायचा आहे आणि एवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला समोरही आपल्याला 15 इंच टाकून घ्यायचे आहे. आणि जर तुमची तुम्ही क्रॉसपट्टीचे ब्लाऊज शिवत असाल तर इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे विदाऊट क्रॉसपट्टी आहे, त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंचच एक्स्ट्रा घेतलेला आहे. बघा 15 इंच टाकून घेतली आणि त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. जर तुम्हाला क्रॉसपट्टीची शिवायची असेल तर तुम्ही इथं 1 इंच टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आयहुक पट्टीसाठी इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. मी प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करत असताना इथे तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायला सांगत असते. त्याच पद्धतीने इथंही आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन हे ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरच त्या जी लाईन आहे अर्धा इंचाची आपण मारलेली त्याच्या पुढंच आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचे आहे. तर 5 इंच शोल्डर टाकून 5.5 इंच इथं मुंडा टाकून घेतला आहे. आणि बघा इथल्या पण साईडला आपल्याला सरळ रेषेमध्ये मुंडा येण्यासाठी इथं 5.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा एकदा मोजून घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला छातीची घडी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. हे पूर्ण मापे आपल्याला आयहुक पट्टीसाठी जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलं आहे त्याच्या पुढंच टाकून घ्यायचे आहेत. तर बघा समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1.25 इंचावर खूण करून अशा पद्धतीने आपल्याला ह्या मुंड्याचा मध्य काढून हे 3 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि समोरील मुंड्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर पट्टी टाकून घ्यायची आहे 1.5 इंचावर आणि समोरील गळा हा 5.5चा आहे, त्याच्यामुळे इथं 6 इंचावर खूण करून घ्यायची आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं समोरील गळा ठेवू शकता किंवा तुम्हाला पंचकोनी किंवा पानगळा जर काढायचा असेल तर तशा पद्धतीने तुम्हीसुद्धा इथं गळा काढू शकता. पण मी इथं गोलाकार शेपमध्येच तुम्हाला इथं गळा दाखवलेला आहे. अशा पद्धतीने 1 इंचावर खून करून आपल्याला इथं गोलाकार पद्धतीने गळा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. 9.5 इंचाचा टक्स पॉईंट टाकलेला आहे आणि जी आई हुक पट्टीकडील साईड आहे तिथं आपल्याला 4 इंचावर खून करून घ्यायची आहे आणि आडवी आपल्याला अशा पद्धतीने 4.25 वर करून घ्यायची आहे. तसेच कमरेकडल्या साईडला आपल्याला खालच्या साईडला 3.5 इंचावर खून करून अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. जे पॉईंट भेटलेला आहे तो आपल्याला मुंड्यामध्ये अशा पद्धतीने गोलाकार शेपमध्ये इथं जॉईन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा 2 इंचाचा इथं टक्स टाकून घेतलेला आहे. त्याच्याने पफी चांगला येतो. अशा पद्धतीने क्रॉस लाईन ओढून घ्यायची. आधी क्रॉस लाईन ओढून घ्यायची त्याच्यानंतरच आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. त्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यानंतरच हा आकार जमतो. त्याच्यामुळे आधी प्रॅक्टिस खूप तुम्ही करायची आहे. तर बघा त्याच्यानंतर 7 इंच कंबर, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच आपण टक्सचे घेतलेले अशा पद्धतीने टाकून हे आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जे आपण अर्धा इंच वाढवलं होतं ते अशा पद्धतीने क्रॉस करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कटिंग करायचे आहे. तर बघा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने हे पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे. जर काही मला समजलं नसेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा समोरील मुंडा इथं कट करून घ्यायचा आहे. आता आपल्या इथं स्लीव्ज कटिंग राहिलेली आहे. तर बघा स्लीव्ज कटिंगसाठी आपल्याला पूर्ण मुंडा लागत असतो. तर पूर्ण मुंडा हा 15 आहे तर त्याचा आपल्याला निम्मा करून घ्यायचा आहे तर 7.5 इंच. तर सगळ्यात आधी आपल्याला स्लीवची उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा स्लीवची उंची ही 4 इंचाची आहे. तर आपल्याला इथं अर्धा इंच ॲड करायचं आहे शोल्डरला जॉईन करण्यासाठी. तर इथं 4.5 इंचावर टाकून घ्यायची आहे आणि मुंडा खोली आपल्याला 2.5 इंचावर टाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला स्लीवच्या उंचीनुसार जर मुंडा खोली जमत नसेल तर त्याचाही व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. त्याच्यानंतर वरच्या टोकापासून आपल्याला अशा पद्धतीनं क्रॉस इथं 7.5 इंचावर मुंडा टाकून पुढं शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. दंडगिरी टाकून शिलाई मार्जिन ॲड करून हे अशा पद्धतीनं क्रॉस जोडून घ्यायचा आहे. तर बघा जे आपण मुंडा टाकला होता ते अशा पद्धतीने इथं कर्व शेपमध्ये इथं लाईन ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ही जी आपली तिरपी लाईन आलेली आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जे 2 पॉईंट आहे त्याचाही अजून एक मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा जो आपला पहिला पॉईंट आहे त्याच्या 2 लाईन वरती आणि 2 लाईन खालती खून करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या पॉईंटला अर्धा इंच खाली आणि तिसरा आपला जो काखेमध्ये जॉईंट होणार आहे तिथं 2 लाईन खाली घ्यायची आहे आणि सगळ्यात वर 1 इंचावर इथं खून करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडला अशा पद्धतीने पाठीमागील मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि जे आपण अर्धा इंचची खून केली होती तिथे खालून आपल्याला पुढील मुंड्याचा खोलगट असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं पूर्ण स्लीवची ड्राफ्टिंग झाली आहे. आता आपल्याला कटिंग करून घेऊया. तर बघा तुम्हाला ही स्लीव्ज कटिंग जर किचकट वाटत असेल तर मी मला साईजनुसार स्लीव्ज कटिंग कशी करायची त्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर बघा याची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.